नमस्कार नमस्कार मंडळी. गोदातीरी वसलेल्यांचा मान नाशिक भूमी, दाद देणाऱ्या या रसिकांचा प्राण नाशिक भूमी. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाकवी कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, दादासाहेब फाळके आणि अशा अनेक चमचमणाऱ्या रत्नांची खाण नाशिक भूमी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान नाशिक भूमी. आणि याच प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीत पद्मभूषण वा शिरवाडकर अर्थात महाकवी कुसुमाग्रज संस्थापित लोकहितवादी मंडळ नाशिक या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या लोकहितवादी पुरस्कार सोहळ्यात मी कल्पेश कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सातत्य, निष्ठा आणि नाटकावर, आपल्या संस्कृतीवर जीवापाड प्रेम या तिन्हींचा अद्भुत संगम म्हणजे लोकहितवादी मंडळ नाशिक. कुसुमाग्रजांनी म्हटलंच आहे, आम्ही जातो पुढे नाही थांबणार, आम्हाला रोखण्या कुणाची ताकद नाही. आणि याच ओळी लोकहितवादी मंडळ गेल्या 75 वर्ष सिद्ध करत आलंय. या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करूयात दीप प्रज्वलनाने. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया दीप प्रज्वलनासाठी पुढे यावं. आजचे प्रमुख अतिथी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री मिलिंदजी जोशी यांना की त्यांनी मंचावर यावं. त्यासोबतच आजचे पुरस्कार मूर्ती माननीय शेखरजी गायकवाड यांना सुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करतो. त्यासोबतच पुरस्कार मूर्ती माननीय डॉक्टर भरतजी केळकर यांना आपण जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूयात. पुरस्कार मूर्ती माननीय डॉक्टर राजीवजी पाठक यांना सुद्धा टाळ्यांच्या गजरात आपण मंचावर आमंत्रित करूयात. त्यासोबतच लोकहितवादी मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य प्रशांत पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आणि मंडळाच्या इतर मान्यवरांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. आपल्या या आनंदात सहभागी झालेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो लोकहितवादी मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांना. लोकहितवादी मंडळाच्या अमृतोत्सवानिमित्त लोकहितवादी पुरस्कार वितरणासाठी उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे माननीय मिलिंद जोशीजी, ज्यांना आज पुरस्कार मिळतोय ते डॉक्टर राजीव पाठक, डॉक्टर भरत केळकर, शेखरजी गायकवाड, तसेच मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर, मंडळाचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, उपाध्यक्ष भगवान हिरे, किरण समेळ, लक्ष्मण सावजी, सरचिटणीस सुभाष पाटील, सहचिटणीस फणींद्र मंडलिक, मिलिंद कुलकर्णी, कोषाध्यक्ष चंद्रकांत दीक्षित, तसेच आमच्या मंडळाचे सदस्य सतीश मोहोळ, तन्मय भोळे, सागर संत, आदित्य समेळ, रोहिणी जोशी, विक्रम सोनवणे, तसंच प्रेक्षकांमध्ये उपस्थित प्राध्यापक फडके, जातेगावकर, रमेश देशमुख, तसंच मित्र हो, आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. 75 वर्ष सांस्कृतिक चळवळीत लोकहितवादी मंडळाचा विशेष सहभाग राहिला असं संपूर्ण जगात म्हटलं जातं. ज्या ज्या शहरांमध्ये सांस्कृतिक चळवळ वाढते तिथला क्राईम कमी होतो आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या इतर शहरांच्या तुलनेने नाशिकमध्ये क्राईम कमी आहे, आनंदी वातावरण आहे. तात्यासाहेबांविषयी तारा भवाळकर म्हणाल्या की येईल त्याचं स्वागत तात्यासाहेब करायचे, येईल त्याला आधार द्यायचे आणि येईल त्याला आधार देणाऱ्यांमध्ये बहुतांश नाकारलेले लोक असायचे. तात्यासाहेबांच्या घरी तुम्ही ज्यांना ज्यांना जायचं भाग्य लाभलं त्यांनी अनुभवलं असेल की ज्याला सोशल आयडेंटिटी नाही अशा प्रत्येक माणसाला तात्यासाहेबांचं घर हे स्वतःचं घर वाटायचं. त्यांना ते आधार द्यायचे.
बहुतेकांना तर पत्रही द्यायचे आणि पत्र अगदी ॲडमिशन मिळण्यापासून तर नोकरी लागण्यापर्यंत सगळं द्यायचे. तात्यासाहेबांनी लोकहितवादी मंडळातर्फे आदिवासी लोकांना लग्नाची सवय लावली. त्या काळात पहिले जी लग्न लागली तेव्हा काही लोकांच्या बरोबर त्यांचे नातूही लग्नाला उपस्थित होते. अनेक आदिवासी महिलांना नाशिक शहरात आणणे, त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करणे आणि या संपूर्ण 75 वर्षात तात्यासाहेबांच्या बरोबर अनेक कार्यकर्ते घडले, अनेक संस्था घडल्या. लोकहितवादी मंडळात आताच उल्लेख जसा झाला की भोळाकर लोकहितवादी मंडळात होत्या, आता त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. तसे अनेक कार्यकर्ते मोठे झाले, अनेक संस्था मोठ्या झाल्या. लोकहितवादी मंडळात ज्यांनी काम केलं अशा किमान लोकांच्या 15 संस्था त्यांनी काढल्या किमान, आणि त्या नाशिकमध्ये अतिशय उत्तम काम करीत आहेत. आजचे आपलं भाग्य असं आहे की मिलिंद जोशीजी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तात्यासाहेब आणि त्यांच्यात एक समान धागा आहे. तात्यासाहेबही त्यांना कधी कोणी बोलवलं आणि त्यांनी नकार दिला असं कधी घडलं नाही. प्राचार्य शिवाजी भोसलेंच्या परंपरेत तयार झालेले मिलिंद जोशी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठेही आमंत्रण आलं तर तिथं पोहोचतात. आताच साहित्य महामंडळाची जबाबदारी त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्यांच्या कार्यकाळात साहित्य चळवळ ग्रामीण भागात, आदिवासी भागात, समाजातल्या तळागाळात पोहोचेल याविषयी शंका नाही. आज ज्यांना पुरस्कार मिळतोय तिन्ही पुरस्कारार्थी तसेच आहेत. कोविड काळात मी जेव्हा काम करायचो तेव्हा केळकर सरांना मी जेव्हाही किंवा फोन केला अगदी ते हक्काने हां हे करता येईल, सावजी साहेबही तसं, आणि त्यामुळे अनेक कामं उभी राहिली. मंडळाचा भाग्य असं आहे की मंडळामध्ये काम करणारी लोकं आहेत. मग जातेगावकर साहेब असतील, नंतर आमचे सध्याचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी असतील, आणखीन असं मंडळातले जे कार्यकारी, यांचा गेले 50 वर्ष साहित्यात चळवळीत, नाट्य चळवळीत, कला सांस्कृतिक चळवळीत अतिशय महत्त्वाचं योगदान लाभलेलं आहे. आणि त्याचमुळे लोकहितवादी मंडळातर्फे अखिल भारतीय नाट्य संमेलन आयोजित करण्यात आलं. 3 वर्षापूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचं भाग्य लोकहितवादी मंडळाला मिळालं. खरं तर लोकहितवादी मंडळ एवढी मोठी संस्था नसताना त्या संपूर्ण कार्यक्रम सगळ्यांच्या सहभागामुळे, नाशिककरांच्या सहभागामुळे तात्यासाहेबांनी जे 50 वर्षात सांस्कृतिक वातावरण केलं आहे त्यामुळे अतिशय यशस्वी झालं. आणि विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे फारसे वादही त्यात झाले नाही. येणाऱ्या 2 वर्षात असंच काम घडेल. लोकांना उभं करण्याचं, सामान्य माणसाला दिलासा देण्याचं, नाट्य चळवळीचं. आणि याच्या अमृत महोत्सवी वर्ष सुरू होताना मिलिंदजी आणखी एक घडलेलं आहे की यावर्षी आम्हाला संस्कृत नाटकात संपूर्ण महाराष्ट्रात 2य क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आमचे मिलिंद कुलकर्णी यांच्या त्या टीमला यावर्षीचं नाट्य स्पर्धेचं रिजनल विभागीय नाशिक विभागातलं पहिलं पारितोषिक मिळालं. यावर्षी ज्या समूह गाण्याच्या स्पर्धा झाल्या त्याच्यात नाशिक जिल्ह्यातल्या 200 शाळांनी सहभाग नोंदवला. हजारो विद्यार्थी त्यात सहभागी झाले. समोर नृत्य स्पर्धाही आयोजित करण्यात आली, त्याच्यातही नाशिक जिल्ह्यातल्या अनेक शाळांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धांमध्ये तर 500 शाळांनी सहभाग घेतला. असं साहित्य, कला, संस्कृती क्षेत्रात लोकहितवादी मंडळाचं उत्तम कार्य चाललेलं आहे आणि ते याही पुढे सगळ्यांच्या सहभागाने उत्तम चालेल यात काही मला शंका वाटत नाही. मी सर्वांनाचं स्वागत करतो आणि अमृत महोत्सव वर्षाच्या शुभेच्छा देतो. ज्यांना पुरस्कार मिळाला त्या संपूर्ण पुरस्कारार्थींचं तिघांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्राला अतिशय पथदर्शी काम घडेल याही पुढे अशी आशावाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. संस्थेचे सरचिटणीस माननीय श्री सुभाष पाटील सर, मी त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं लोकहितवादी मंडळातर्फे स्वागत करतो. मंचावरील प्रमुख पाहुणे, सत्कारार्थी आणि आपण सर्वजण. लोकहितवादी मंडळ ही संस्था पद्मभूषण विवा शिरवाडकर तथा महाकवी कुसुमाग्रज यांनी 1950 साली या संस्थेची स्थापना केली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सैरभैर झालेल्या समाजाची शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांमधून वैचारिक स्थैर्य प्राप्त व्हावे या हेतूने नाशिकमधील अग्रगण्य प्राध्यापक मंडळी
वकील मंडळी, डॉक्टर्स, साहित्यिक इत्यादी समाजभूषणांनी एकत्र येऊन तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या संस्थेची स्थापना केली आहे. सतत 75 वर्ष कार्यरत असलेली ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रातील कदाचित एकमेव संस्था असेल. संस्थेचं नाव लोकहितवादी हे ठेवण्यापाठीमागचं तात्यासाहेबांची ही दूरदृष्टी होती असं म्हणावं लागेल. कारण त्या काही जे काही मोजके समाज सुधारक होते, समाजातली अनिष्ट प्रथा आणि त्यांच्या विरुद्ध लिखाण करून समाज जागृती करणारे लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख हे न्यायाधीश होते. तरी पण समाज सुधारण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रातून अनेक लेख लिहिले. तारा भावाकरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. तेव्हा त्यांच्या विचाराशी निगडीत असलेली लोकहितवादी संस्था आणि त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून लोकहितवादी हे नाव सार्थ आहे म्हणून या सर्वांनी मिळून लोकहितवादी हे नाव या संस्थेला दिलं. 75 वर्षामध्ये लोकहितवादी मंडळाने जे काही कार्य केलेलं आहे त्याचा हा धावता आढावा करताना मला आनंद होतोय. प्रामुख्याने नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला व अन्य कला आणि विशेषतः साहित्यिक विषयक या सर्व क्षेत्रामध्ये लोकहितवादी मंडळ हे कार्य करते आहे. नाट्यक्षेत्र म्हटलं आता नाटक हे परिपूर्ण कला समजली जाते. लेखन, काव्य, नृत्य, अभिनय, संगीत, नेपथ्य, चित्रकला या सर्व कलांचे समुचित एकत्रित अनुभव देणारी हे नाटक असतात. गेल्या 75 वर्षात संस्थेने अनेक नाटकं सादर केली आणि सांगायची गोष्ट म्हणजे 1950 भावबंधन हे श्रीराम गणेश गडकरी यांचं नाटक तात्यासाहेबांनी स्वतः दिग्दर्शित करून ते नाटक सादर केलेलं आहे. तिथून जी सुरुवात झालेली आहे ती आस्थागायत दरवर्षी आम्ही राज्य नाट्य स्पर्धेतून मराठी, हिंदी, संस्कृत आणि बालनाट्य या चारही क्षेत्रामध्ये नाटकं सादर करतो. आणि विशेष म्हणजे ह्या नाटकांमधून आमचे कलाकार बक्षीस आणल्याशिवाय राहत नाहीत. आता ह्या कालखंडामध्ये जे काही महत्त्वाचे नाटकं झालेत त्याच्यामध्ये मेक बिलीव्ह, त्याच्यानंतर क्रांतीचक्र, आतून कीर्तनवरून तमाशा, आधी विद्रोही, उलगुलान, आधारशिला, कूस बदलताना, नाही वैरण वैराणी, याही वळणावर आणि यावर्षी सादर झालेले आवर्तन यात सर्वच नाटकांना प्राथमिकपणे पॅनलमध्ये काही ना काही बक्षीस मिळालेलं आहे. आणि 14-15 सालामध्ये जे काही नाटक आम्ही सादर केलं, नाही वैरण वैराणी या नाटकाने तर टोटल 9 बक्षिसं मिळून इतिहास घडवला. त्यावेळेला शासनातर्फे आमच्या संस्थेला 3 लाखाचं बक्षीस पहिल्या नंबरचं मिळालेलं आहे. आणि याचं श्रेय जातं दिग्दर्शकांना. आजपर्यंत लोकहितवादी मंडळामध्ये जे दिग्दर्शक होऊन गेलेत त्यात दत्ता नाडगौडा, मनोहर सहस्त्रबुद्धे, प्रदीप पाटील, मुकुंद कुलकर्णी, हेमंत देशपांडे, महेंद्र चौधरी, नंदू दाते, मोडकर सर, बाळासाहेब काळे आणि या वर्षाचे आनंद कुलकर्णी हे सर्व दिग्दर्शक आमच्या संस्थेतूनच तयार झाले आणि चांगली चांगली नाटकं त्यांनी बसवलेत. यातून लोकहितवादी मंडळाच्या नाटकांमधून जे काही कलाकार तयार झालेत ते व्यावसायिक नाटक आणि चित्रपटांना आणि आता सिरीजमध्ये काम करणारे आमचे कलाकार असंख्य आहेत. त्यामध्ये चित्रपट सृष्टीत गेलेले आणि नाटकांमध्ये, व्यावसायिक नाटकांमध्ये पुढे आलेले
कलाकार म्हणजे प्रामुख्याने बाबुराव सावंत, दत्ता भट, प्रभाकर पाटणकर, माधवराव पवार, उषा सराफ, अनिता दाते, नेहा जोशी, सदानंद जोशी, दत्ता नाडगौडा, हेमंत टकले असे अनेक कलाकार. हिंदी, संस्कृत व बालनाट्य ही नाटके राज्य नाट्य स्पर्धेत आम्ही सादर करतो आणि त्यात अनेक बक्षिसे मिळवतो. मगाशीच सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे एका संस्कृत नाटकाला आम्हाला महाराष्ट्राचं दुसरं बक्षीस मिळालं आणि 60,000चं बक्षीस त्यावेळेला शासनाकडून आम्हाला मिळालं. साहित्यासाठी म्हणून साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे तात्यासाहेबांचं ध्येय होतं आणि त्या दृष्टीने आम्ही अभिवाचन स्पर्धा देखील दरवर्षी घेत असतो. या अभिवाचन स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात आणि या स्पर्धेत भाग घेऊन एक प्रकारे नाटकासाठी म्हणून एक फुल तयार करायची या पद्धतीने लोकहितवादी मंडळ हे कार्य करीत असते. अभिवाचन स्पर्धेचा एक चांगला प्रयोग आमच्या संस्थेने 11 मार्च 1912 रोजी केलेला आहे. मध्य प्रदेश येथील झाशीच्या राणीच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये वीज मिळाली धरतीला हे तात्यासाहेबांनी लिहिलेलं जे नाटक आहे ते आमच्या कलाकारांनी अभिवाचन म्हणून सादर केलं आणि तिथल्या लोकांना एवढं आवडलं की त्यांनी पुन्हा पुन्हा आमच्या लोकांना आमंत्रित केलं आहे. नाटकाबरोबरच आमचे संस्थेचं संगीत क्षेत्र, या संगीत क्षेत्रामध्ये संगीत कलाकारांसाठी अनेक उपक्रम आम्ही राबवले. त्यातून अनेक ताकदीचे कलाकार तयार झालेत. मंडळाने अखिल महाराष्ट्र संगीत स्पर्धांचे आयोजन सलग 25 वर्षे केले. आमचे दिवंगत संगीतकार नवीन तांबट यांनी शेवटपर्यंत संगीत समितीचे काम केले. संगीत स्पर्धा, संगीत शिक्षक अधिवेशन व संमेलन, संगीत विषयक चर्चा, संगीत सभांचं आयोजन, गीत स्वर लेखन कार्यशाळा असे अनेक उपक्रम तयार करून आम्ही संगीताला चालना दिलेली आहे. त्याचबरोबर साहित्यामध्ये कवी संमेलन, साहित्य संमेलन, बालकवी संमेलन, काव्यानुभव असे अनेक उपक्रम साहित्याच्या दृष्टीसाठी मंडळाने केलेले आहेत. डिसेंबर 2021 लोकहितवादी मंडळाने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी साहित्य संमेलन आम्ही उत्कृष्टपणे निभावून नेलं आणि यशस्वी झालं. बालकवी संमेलनातून किंवा बालकवींमधून आम्ही अनेक बालकवी तयार केलेत आणि तात्यासाहेबांच्या उद्देशानुसार आम्ही आश्रमशाळा किंवा आदिवासी भागात जाऊन ज्या काही शाळा तिथे आहेत त्या शाळेतल्या लहान लहान विद्यार्थ्यांना, म्हणजे उदाहरणार्थ 5वी पासूनच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी कविता कशा कराव्यात, ते कवितेची गोडी कशी लागावीत, या असे उपक्रम देखील आम्ही त्यात राबवलेले आहेत. आम्हाला डान्स सेवा मंडळाने बरेचसे सहकार्य केलेलं आहे. डान्स सेवा मंडळाच्या ज्या काही संस्था आदिवासी भागात आहेत त्या संस्थांमध्ये जाऊन आम्ही त्या आदिवासी भागातल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना तिथे बोलवतो आणि त्यांच्या स्पर्धा घेतो. अभिवाचन पण त्यांचे घेतो. तिथल्या संस्था चालकांनी शेवटी आम्हाला सांगितलं की तुमच्यामुळे आमचे अनेक विद्यार्थी हे कविता करायला लागलेत, कवी झालेत. हे ऐकल्यानंतर लोकहितवादीने केलेले प्रयत्न सफल झाले असं वाटतं. त्यानंतर साहित्य प्रचार आणि प्रसार करत असताना हे अनेक उपक्रम आम्ही घेत असतो. त्यावेळेला काही साहित्यिक आमच्या संस्थेला भेटून गेलेले आहेत. त्यातली नावं नासी फडके, आचार्य यात्रे, पु ल देशपांडे, पु ग सहस्रबुद्धे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, वि स खांडेकर, दादा धर्माधिकारी, गंगाधर गाडगे, ये बी फडके, नादो महानोर, मेघना पेठे,
वसंत कानेटकर, शांता शेळके, अपर्णा बेलनकर आणि उत्तम कांबळे ह्या सर्व साहित्यिकांनी आमच्या संस्थेला भेट देऊन आमच्या मंडळाला आणि नाशिककरांना एक चांगला उपक्रम दिला, माहिती दिली आणि साहित्यविषयक जागृती तयार झाली. कला विभागामध्ये चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी अशा विविध कलांमध्ये आमच्या लोकहितोपयोगी मंडळाशी हे कलाकारांनी जोडून घेतलेत आणि कला विभाग हा 1996 पासून सुरू करण्यात आला. सामान्यपणे दर महिन्याला एक प्रतियश कलाकाराला आमंत्रित करून त्यांच्या प्रात्यक्षिकाद्वारे कलेविषयक संवाद साधला जात असे. आता ह्या कला विभागासाठी आम्हाला आमच्या संस्थेला मदत करणारे आणि आमच्या संस्थेसाठी जीव टाकणारे मंडळी जी होती ते त्यात प्रसिद्ध निसर्ग चित्रकार शिवाजीराव तुपे, पंडित सोनवणी, आनंद सोनार, धनंजय गोवर्धने, राम थत्ते, मुक्ता बालिगा की ज्या इथे उपस्थित आहेत, संध्या केळकर, माधुरी घमंडी, संजय देवधर ह्या अनेक कलाकारांनी अतुलनीय कार्य आमच्या संस्थेकरता केलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने ही वाटचाल आमची चालू आहे. शेवटी उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे लोकहितवादी मंडळाची धुरा ज्या अध्यक्षांनी आतापर्यंत सांभाळली त्यांचा उल्लेख करणं मी माझं परम कर्तव्य समजतो. त्यामध्ये बापूसाहेब गुप्ते, दादासाहेब पोतनीस, कमलताई गुप्ते, किसनलाल सारडा, विनायक पाटील, हेमंत टकले, दिलीप साळवेकर, जयप्रकाश जातेगावकर आणि आता धुरा आहे ते मुकुंद कुलकर्णी यांच्या खांद्यावर. तेव्हा ह्या मंडळींनी ही संस्था पुढे नेण्यासाठी म्हणून अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. खूपच महत्त्वाचं काम अचानक माझ्याकडे आलेलं आहे. काही चूकभूल झाली तर ती माफी असावी आधीच म्हणतो. आजचे प्रमुख अतिथी प्राध्यापक मिलिंद जोशी यांचा परिचय करण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. तर थोडक्यात करायचा असं म्हटलं तर चालणार नाही, तरी पण जेवढं शक्य होईल तेवढं मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. प्राध्यापक मिलिंद जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहे. अफाट व्यासंग, शैलीदार लेखन, प्रभावी वक्तृत्व, कुशल प्रशासन कौशल्य आणि सकारात्मक साहित्य कार्य यामुळे ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, वक्ते, साहित्य संस्थापक म्हणून ओळखले जातात. लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट न. चि. केळकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 118व्या वर्षांच्या इतिहासात प्राध्यापक जोशी हे सर्वात तरुण आणि सिव्हिल इंजिनियर या पार्श्वभूमीचे कार्याध्यक्ष ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली परिषदेला नवचैतन्य मिळाले असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून तिला अधिक साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख बनवण्याची त्यांना यश मिळाले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असतानाही प्राध्यापक जोशी यांनी साहित्याच्या क्षेत्रात अत्यंत कसदार लेखन केले आहे. ललित लेखन, कथा, व्यक्तिचित्रे, तत्वचिंतन, आत्मलेखन, चरित्र अशा विविध प्रकारांमधून त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची एकूण 21 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, पुढारी, सामना, नवाकाळ यासारख्या अग्रगण्य दैनिकातून त्यांनी नियमित स्तंभलेखन केलेले आहे. अंतर्नाद या प्रतिष्ठित मासिकात सलग 4.5 वर्ष त्यांनी पुस्तक समीक्षणाचे सदर लिहिले, जो एक विक्रम ठरला आहे. आकाशवाणीवरील चिंतन या सदरातून त्यांचे विचार प्रसारित होत असतात. त्यांनी दूरदर्शनसाठी लेखन केले असून अनेक मान्यवरांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चरित्र प्राचार्य त्यांनी लिहिले असून ते अत्यंत गाजलेले आहे. प्राध्यापक जोशी यांची व्याख्याने महाराष्ट्रातील अनेक व्यासपीठांवर, विशेषतः वसंत व्याख्यानमालेत तसेच देशविदेशात झालेली आहेत. त्यांना गदिमा चैत्रवंत पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पुणे फेस्टिवल पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार अशा अनेक मान्यवर पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. त्यांनी अनेक साहित्य संमेलनांची अध्यक्षपदही भूषवलेली आहेत.
त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शासनाने मराठी अभ्यासक पुरस्कार 2022 या सन्मानाने परिषदेला गौरवले. हा पुरस्कार डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने दिला जातो आणि तो प्राध्यापक जोशी यांच्या प्रवाही नेतृत्वाची अधिकृत पावती ठरतो. मिलिंद जोशी हे शब्द, साहित्य, समाज यांच्यातील सेतू ठरले असून त्यांच्या कार्यामुळे मराठी साहित्य क्षेत्रात नवे क्षितिज उघडले आहे. असे गुणवंत आणि ज्ञानवंत व्यक्तिमत्व लोकहितवादी मंडळाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. त्यांचा सत्कार लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष श्री मुकुंद कुलकर्णी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ मिळालं त्यांचा आपण सत्कार करूयात. मी मंचावर आमंत्रित करतो देणगीदार श्री सतीश पारिक सर यांना की त्यांनी नाही आले. ओके, दुसरे पण नाही आले. ओके, पण तरी मी फक्त नामोल्लेख करतो, ते आता इथे अनुपस्थित आहेत. पण श्री सतीश पारिक सर आणि देणगीदार श्री विनय बिरारी सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देऊयात. वा, रमेश देशमुख सरांनी आजच्या या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी 11,000ची देणगी दिली आहे. आजच्या या दिमागदार सोहळ्याला यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे आभार मानण्यासाठी मी विनंती करतो लोकहितवादी मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री लक्ष्मणजी सावजी यांना. लोकहितवादी मंडळाचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमासाठी माननीय मिलिंदजी आवर्जून या ठिकाणी आलात, आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. ज्या 3 पुरस्कारार्थी निवड झाली आणि आपल्या नाशिकच्या सगळ्या समाज जीवनामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे अशा तिघांचाही या ठिकाणी डॉक्टर केळकर, पाठक आणि गायकवाड या तिघांचाही सन्मान झाला. ह्या सगळ्या विषयामध्ये 1-2 गोष्टीची फक्त मी आठवण आपल्या सगळ्यांना करून देतो. मुकुंदापासून सगळ्यांना, आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष साळवेकर, सगळे माझे अध्यक्ष, की नाशिकच्या सगळ्या जडणघडणीमध्ये सांस्कृतिक सामाजिक याच्यामध्ये तात्यासाहेबांचं जे योगदान आहे, जगात कितीही अंधार दाटला तरी नाशिक सगळ्या जगाला प्रकाश देत राहील इतकी ताकद नाशिकमध्ये आहे. हे कालिदास कला मंदिरला नाशिककरांनी जेव्हा नवीन कला मंदिर झालं त्यावेळेला सगळ्या नाशिककरांनी श्रद्धेनं तात्यासाहेबांना सांगितलं की तात्यासाहेब या कला दालनाला विवा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज कला दालन असं नाव द्यायचंय. तात्यासाहेबांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना सांगितलं की त्याला कालिदासाचं नाव द्या आणि त्या मंदिराला कालिदास कला मंदिर हे नाव दिलं. इतका उत्तुंग माणूस याही सामाजिक वातावरणात जेव्हा नाशिकमध्ये होतो आणि हा जो संस्कार करतो ते चिरंतन काळ टिकतो. दुसरी गोष्ट लोकहितवादी मंडळ म्हणून मला एक सांगावीशी वाटते आणखीन, की ज्यावेळेला कालिदास कला मंदिराचं उद्घाटन झालं, ज्यावेळेला पहिल्यांदा त्या नाट्यगृहाचा पडदा बाजूला झाला, तिथं पहिलं नाटक सादर झालं लोकहितवादी मंडळाचं उलगुलान. उलगुलान हे नाटक आदिवासी संग्रह बिरसा मुंडावरचं नाटक होतं.
बिरसा मुंडा आत्ता लोकांना राजकारणात कळायला लागला. आम्ही त्यावेळेला तो 83 साली लोकांना सांगितला, 86 साली मला वाटतं. आणि त्यामुळे लोकविरोधी मंडळाचं हे नाशिक शहरातलं सांस्कृतिक सामाजिक व्यवधान हे पाळूनच काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रामध्ये प्रजाहितदक्ष म्हणून तात्यासाहेबांकडे आम्ही पाहतो, एक आदर्श म्हणून पाहतो, एक दीपस्तंभ म्हणून पाहतो. त्याच्यामुळे ह्या तिन्ही सगळ्या क्षेत्रामध्ये कधीही काही मळप साचायची वेळ आली तर त्यावेळेस तात्यासाहेबांचा परिस्पर्श, विचारांचा परिस्पर्श हा आम्हाला स्पर्शून जातो आणि आम्ही पुन्हा एकदा नवी उमेद घेऊन चालायला लागतो. या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम जो आयोजित केला गेला आहे, या कार्यक्रमामध्ये अनेक जणांचं सहकार्य लाभलंय. आभार प्रदर्शनामध्ये खरं तर फक्त नामावली वाचायची असते, निघून जायचं असतं, परंतु या विषयांची जाणीव करून देणं किंवा आठवण करून देणं मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटलं. आजच्या या कार्यक्रमामध्ये खरं तर देशमुख साहेब मगाशी आला तिथं तुम्ही देणगी दिलीत हे तुमचं उदार मन झालं, परंतु त्या देणगीपेक्षाही तुमचं या क्षेत्रातलं योगदान अनेक पटीने मोठं आहे. त्याच्याबद्दल मंडळानं कृतज्ञता प्रकट केली आपल्याबद्दल असं मी म्हणेन या ठिकाणी. संस्कृत भाषा सभेचं जे काम आज गेले अव्याहतपणे 50-60 वर्ष नाशिकमध्ये मला वाटतं सुवर्ण महोत्सव आपण आत्ता केला आणि ते काम अधिक नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात झालं. शैक्षणिक क्षेत्रातलं काम आणि सामाजिक क्षेत्रात आपलं काम म्हणून मंडळ नेहमीच आपल्या कृतज्ञतेमध्ये राहील. या सगळ्या उपक्रमासाठी ज्यांनी देणगी खास करून दिले सतीश पारख, विलास बिरारी, त्यानंतर याचं जे सन्मान चिन्ह स्मृतिचिन्ह जे बनवलं या ठिकाणचे आमच्या नाशिकचे कला क्षेत्रातले कलार्गे नावाची एक संस्था जुनी होती, चांगले नाट्यकलावंत आहेत, चांगले कवी आहेत आणि असे कलाकार चारुहास कुलकर्णी, CL कुलकर्णी त्यांनी हे सगळे सन्मान चिन्ह बनवलेले आहेत. सन्मानपत्र ज्यांनी बनवलंय ते आपले निलेश गायधनी आहेत, त्यांनी सन्मानपत्र बनवलेलं आहे. निलेश देशपांडेंनी इथल्या व्यासपीठावरची सजावट केलेली आहे. अनिरुद्ध जोशींनी जे आपल्याला सुगंध मध्ये दरवळत इथं आपण जे उपस्थित आहोत तो सुगंध त्या ठिकाणी अनिरुद्ध जोशींनी दिलेला आहे. या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सगळेजण रसिक श्रोते आलेला आहात. मंडळाचे प्रमुखी ह्या 3 जणांचा सत्कार करण्यासाठी आणि मिलिंद जोशींचे विचार ऐकण्यासाठी ते सगळेजण आपण आणि मुख्यत्वे करून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे नितीनजी ठाकरे हे सुरुवातीपासून या ठिकाणी आपला सगळा व्याप सांभाळून उपस्थित आहात. आपण संस्थेच्या प्रेमापोटी आपले मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो. विजयजी संकलेचा ऋतुंग परिवारचे त्यांचे आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये नाशिकमध्ये अनेक कार्यक्रम होतात, पण त्या संस्थेशी त्या कार्यक्रमाशी जराही कसलाही संबंध नसला तरी तो काम माझं आहे, ती संस्था माझी आहे, तो कार्यक्रम माझा आहे, मी नाशिककर आहे, अशा आविर्भावानं जे फोटो काढून पुनःप्रत्ययाचा आनंद आपल्याला वेळोवेळी देत असतात ते राजा पाटेकर यांचे देखील मी या ठिकाणी मुद्दाम आभार मानतो. त्यानंतर देवेंद्र कापडणीस, राजेश जाधव, कल्पेश कुलकर्णी, म्हणजे खरं तर कल्पेशनं एवढ्या उत्साहात युवाचा आविष्कार करत इतकं जे काही सूत्रसंचालन केलं त्याच्याबद्दल त्यालाही मुख्यतः धन्यवाद देतो. त्यानंतर सगळ्या वृत्तपत्रांचे प्रसार माध्यमांचे सगळे लोक प्रतिनिधी या ठिकाणी होते. सार्वजनिक वाचनाचे अध्यक्ष दिलीपजी फडके इथं मगापासून होते, प्राध्यापक, सगळे संस्थेचे सदस्य, कार्यकारी मंडळ हे सगळं सुरुवातीपासून या ठिकाणी होते, त्यांचे आभार. आणि जे पत्रक आपल्या हातामध्ये तिन्ही पाहुण्यांचा, प्रमुख पाहुण्यांचा याचा जो परिचय पत्रक जे आपल्याला प्रिंटिंग जे छपाई होऊन आलंय त्याचे सुविधा प्रिंटरचे दीपक कुलकर्णी यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता आपल्या देशाचा, संविधानाचा, प्रजासत्ताकाचा अमृत होत असताना लोकहितवादी मंडळाचाही अमृत महोत्सव होतो. हा आपल्या भाषणाचा मला वाटतं सार म्हणून या विषयाकडे आपण पाहावं असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.